चला, वेलकम एव्हरीवन, वेलकम टू नवयुग स्टडी फोरम. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 ची पहिली आन्सर की आलेली आहे. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये कधी अचूक उत्तर तालिका न काढण्याची परंपरा यावर्षी पण देखील चालू आहे. कधी म्हणजे यावर्षी पण असे काही क्वेश्चन्स आहेत जे चुकवायला नव्हते पाहिजे होते उत्तर, किंवा रॉंग उत्तर द्यायला नाही पाहिजे होती, किंवा काही क्वेश्चन्स आहेत जे कॅन्सल होणं अपेक्षित आहेत, ते सेकंड केनेच होतात. पण ते डिस्कस करूया. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 2025 मध्ये तुमचा जो काही स्कोर आला असेल तो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आपण 2-3 दिवसामध्ये एक प्राथमिक अंदाज घेऊन सगळ्यांचा स्कोर पाहून एक एक्सपेक्टेड कट ऑफ संदर्भात थोडंसं काहीतरी आयडिया देऊयात, म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला पुढच्या अभ्यासासाठी एक फायदा होऊन जाईल. सो आजचं लेक्चर आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये पहिल्या आन्सर नुसार कॅन्सल किंवा बदलू शकणारी उत्तर, म्हणजे चेंज होऊ शकणारी उत्तर कोणती आहेत ते आपण पाहूया. पण त्या अगोदर न विसरता आपले ऍप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण टेलिग्राम वरती सगळे अपडेट आपण देत असतो. आज देखील आन्सर कीची अपडेट आपण खूप अगोदर दिली होती. तो नवयुग स्टडी फॉर एमपीएससी टेलिग्राम चॅनलची लिंक कमेंट मध्ये आहे, डिस्क्रिप्शन मध्ये आहे, जॉईन करा. व्हॉट्सअप नंबर सर्वांकडे आहेच. या व्यतिरिक्त आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये डायरेक्टली आपल्या बॅच मधून 47 प्रश्न आले होते. तो तुम्ही जर कंबाईन करत असाल यावर्षी, तर कंबाईन साठी देखील आपली बॅच आहे प्रिलिम्स बूस्टर. भरपूर रिफ्लेक्शन आहे या बॅचचा, भरपूर आउटपुट आहे. जॉईन करू शकता. आता डिस्काउंट सुरू आहे, तुम्हाला नक्की फायदा होईल. सुरुवात करूया टॉपिकला. आपले चेंज होऊ शकणारे किंवा कॅन्सल होऊ शकणारे मधला पहिला प्रश्न बघा, इतिहासामधला प्रश्न. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, प्रश्न क्रमांक 6 बी सेट आहे माझा हा. तर कोणत्या समाजाच्या संदर्भात प्रश्न विचारला होता, की ख्रिश्चन आणि मुस्लिमांसंदर्भात एक प्रश्न आहे, एक नियम दिला होता. आता आयडियली याचं उत्तर परमहंस सभा आहे, परंतु आयोगाने पहिल्या किने प्रार्थना समाज दिले. परमहंस सभा कुठेही नाहीये. सेकंड किने हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. ओके. पण मी तुम्हाला गेल्या 2-3 वर्षातलं मी जेवढं काही आयोगाचं ट्रेंड फॉलो करतोय किंवा मला जेवढं नोटीस करतोय मी, तर तुम्हाला एक पॉईंट सांगतो. अशा पॉईंटचे प्रश्न जे असतात, ओके, जनरली आता याच्यामध्ये परमहंस सभा नाहीये, पण आपल्या सर्वांना माहितीये परमहंस सभेचे जे काही लोक होती त्यांच्या पुढे त्यांनी प्रार्थना समाज स्थापन केला होता. आयोग एक शक्यता अशी आहे बघा, की हा प्रश्न ऍज इट इज पण ठेवू शकतं, कारण रिसेंटली गेल्या वर्षीपासून भरपूर क्वेश्चन चॅलेंज झाले आणि त्यांनी हार्डली एखादा प्रश्न चेंज केला किंवा कॅन्सल केला. तो कॅन्सल करण्याचं किंवा चेंज करण्याचं प्रमाण हे खूप कमी झालंय. खूप स्ट्रॉंगली काय करावं लागेल आपल्याला, या प्रश्नाला जर तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तर चॅलेंज करावं लागेल. पण जर ते नाही झालं तर कदाचित मला असं वाटतं की हा प्रश्न ऍज इट इज राहू शकतो. आयडियली कॅन्सल व्हायला पाहिजे, पण ऍज इट इज राहू शकतो, हे पण ध्यानात घ्या आयोगाच्या ट्रेंडनुसार. दुसरा प्रश्न आहे बघा, जॉग्राफी मधला. 2011च्या भारतीय जनगणनेनुसार कोणत्या राज्याचा, म्हणजे राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी डॅश इतका होता. आयोगाने उत्तर आकडेवारीनुसार बरोबर दिले, पण हा प्रश्न चॅलेंज होणार आणि झालाच पाहिजे. कारण इथं काय दिले, 2011च्या जनगणनेनुसार राजस्थानचा साक्षरता दर सर्वात कमी बिहारचा आहे, बरोबर. या बेसवरती प्रश्न चॅलेंज होणार आणि कदाचित हा प्रश्न कॅन्सल देखील होऊ शकतो. पण मी पुन्हा सांगतो, आयोगाची शाश्वती नाही, हे ग्रे एरिया मधले आहे. तुम्हाला मी पुन्हा सांगतो, तो प्रार्थना समाजवाला असेल, हा असेल, शक्यता आहे की कॅन्सल म्हणजे व्हायला पाहिजे. पण एक पॉइंट असा पण राहतो की आयोग ऐकत नाही, आयोग लावून धरतं किंवा ते उत्तर ऍज इट इज ठेवतं. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, हा कन्फर्म मला वाटतं की चेंज होईल, हा कॅन्सल नाही होणार, चेंज होईल. कारण प्रश्न इकॉनॉमीतला आहे. प्रश्न विचारलाय जेंडर इन इक्विलिटी इंडेक्स संदर्भातला, पण इथं मेन्शन केलंय लिंग आधारित मानव विकास निर्देशांक, म्हणजे जीडीआय बद्दल. फक्त याच्यामुळे काय होतं की पूर्ण उत्तर बदलतं. आता इथं जर त्यांनी जेंडर इन इक्विलिटी इंडेक्स विचारला असता तर डायमेन्शन बरोबर आहे, सेकंड वाक्य बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. पण जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्सचे एचडीआय सारखे इंडेक्स आणि पॅरामीटर असतात किंवा डायमेन्शन असतात, बरोबर. सो इथं त्यांनी काय केले, उत्तर आता देताना दोन्ही बरोबर दिले, जे की दोन्ही चूक आहे. जीडीआयचे जे आहेत, ओके, जीडीआयचे जे आपण म्हणतो डायमेन्शन आणि इंडिकेटर आहेत ते सगळे एचडीआय सारखे आहेत. जीआयआय बद्दल प्रश्न असतात, जेंडर इनइक्वलिटी, तर उत्तर दोन्ही बरोबर असतं. पण प्रश्न जीडीआय बद्दल आहे, त्यामुळे हा प्रश्न चेंज होणार. सो याला ऑब्जेक्शन घेणार बरेच जण. चला, यानंतर हा प्रश्न तर काय, म्हणजे उत्तर काढताना काय केलं होतं, कसं उत्तर काढल्याचं त्यांनाच माहिती. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना क्लिअर दिले ना, कमिशन ऍक्ट नाही विचारला. 1992 उत्तर पाहिजे. तुम्ही जर 1992 दिलं असेल तर तुम्ही तुमचे प्लस जे काही मार्क असतील ते कॅल्क्युलेट करा. 1990 दिले, 1990चा कायदा आहे, 92 ची स्थापना आहे. हा कन्फर्म चेंज होईल. ओके, हा कन्फर्म चेंज होणार आहे, हे लक्षात घ्या. यानंतर पुढचा एक प्रश्न आहे बघा, हा प्रश्न करंट अफेअर मधला प्रश्न. ग्लोबल पीस इंडेक्स बद्दल विचारलं आणि चढता क्रम विचारला. पेपर काढताना तो म्हणजे जे काही पेपर काढणारे व्यक्ती आहेत त्यांना नक्की उतरता क्रम विचारायचा होता, पण चुकून त्यांनी चढता क्रम विचारला. आता माझ्या माहितीप्रमाणे चढता क्रम लावताना आपण समजा रँक 1, 2, 3, 4 आहे,
तर चढता क्रम लावताना आपण 4 3 2 1 एक वाला पहिल्यांदा लिहितो, बरोबर, म्हणजे शेवटी लिहितो. आइसलँड शेवटी पाहिजे होता, पण यांनी काय केलं की उतरत्या क्रमाने उत्तर बरोबर दिलेलं आहे. आता पहिल्या कीने काहीतरी करावं लागेल, बरोबर, उत्तर द्यावं लागेल. सेकंड कीने हा प्रश्न 100% कॅन्सल होईल. ओके, सो हा एक प्रश्न आहे. यानंतर एक प्रश्न होता बघा, मला असं वाटतं की या प्रश्नाबद्दल आयोगाने अ आणि ब उत्तर दिलंय करंट अफेअर मधला, नॅशनल न्यूक्लिअर मिशन बद्दल. तिसरं वाक्य जे आहे ते मला वाटतं चूकच राहील, कारण त्यांनी काय केलंय की प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटला अलाव केलंय. ओके, पण यांनी इथं मुद्दाम शब्द दिलाय परकीय, म्हणजे फॉरेन. आता कीवर्ड नुसार जर पाहिलं तर याचं उत्तर बरोबर दिलं आयोगाने, पण त्या कायद्यामध्ये त्या किंवा त्या मिशनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तो शब्द वगैरे आहेत, म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंटची एक शक्यता वगैरे आहे, तर ते जनरली PIB ला डेटा मिळून जातो आपल्याला. सो इथं जर स्ट्रॉंगली चॅलेंज झाला ना प्रश्न, तर कदाचित ABC पण येऊ शकतं, पण शक्यता कमी यायची. ओके, तर हे सगळे प्रश्न आहेत. आय होप की तुम्हाला हे समजले असेल. जास्त वेळ काय तुमचा घेणार नाही या लेक्चरमध्ये मी. हे सगळे प्रश्न आहेत. जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर कन्फर्म चेंज होणार आहे नॅशनल कमिशन फॉर वुमन, आणि कन्फर्म कॅन्सल होणार आहे तो करंट अफेअरचा एक प्रश्न, तो म्हणजे रँकिंगचा चढता क्रम. हे दोन प्रश्न मला वाटतं कन्फर्म त्याच्याबद्दल ऍक्शन होईल. बाकीची ओपेक सिच्युएशन आहे, डिपेंड करतं आयोग काय करतं. आणि आयोग दरवर्षी हीच कंडिशन ठेवतं, 2 महिने विद्यार्थ्यांना काठाव आपण म्हणतो की झुलवत ठेवतं. त्यांना क्लिअर कट आन्सर की देता येत नाही पहिल्या कीने, सेकंड कीची वाट बघावी लागते जे काठावरती आहे. जर तुमचा स्कोर बऱ्यापैकी जास्त असेल तर तुम्ही मेन्सची प्रिपरेशन बिंदास करा, म्हणजे राज्यसेवा असेल किंवा फॉरेस्ट असेल. पण जर काठावर असाल तर आपण याच्याबद्दल थोडं बोलू अजून थोडं. आता कसं टाइम जाईल, 2-3 दिवसामध्ये अजून गोष्टी क्लिअर होतील कट ऑफ बद्दल. सो आय होप तुम्हाला हा मुद्दा क्लिअर आहे. बाकी टेलिग्रामला जॉईन करा आणि न विसरता बॅच वगैरे तुम्ही जॉईन करू शकता कंबाईनसाठी. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरला. लेक्चर आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करून तुमचा स्कोर नक्की सांगा विथ कॅटेगरी, म्हणजे आपल्याला एक डेटा मिळून जाईल. थँक्यू.